सुजाताने राहुलच्या कानात भर घालायला सुरुवात केली. ती म्हणाली, तुम्ही बाबांना गोड बोलून गावी असलेली जमीन आणि घर विकायला लावा. सगळी रक्कम आपल्या ताब्यात आली की पुढे कधीच आपल्याला त्यांची गरज भासणार नाही. त्या आपल्या जवळच राहोत की कुठेही पडत आपल्याला काही फरक पडणार नाही. राहुललाही सुजाताचं बोलणं अगदी पटलं. एके दिवशी तो आपल्या वडिलांना म्हणाला, बाबा मला तुमच्याशी एका महत्त्वाच्या गोष्टीवर बोलायचं आहे. तेव्हा रघुनाथराव शांतपणे म्हणाले, हो राहुल बोल ना, काय झालंय? बाबा मी म्हणत होतो की आपण आता सगळे शहरात राहतो, गावी जायचंही होत नाही आपलं. त्यामुळे ना तिथल्या घराची देखभाल होते आहे ना शेतीची देखभाल होते. गावातले जे लोक आपल्या शेतात काम करतात त्यांनी जर त्यावर हक्क सांगितला तर आणि त्या घराची देखभाल करतात त्यांनी जर तिथेच तळ ठोकला तर बाबा हे सगळं लक्षात घ्या. आजचं जग फार बदललंय. चांगल्या लोकांपेक्षा धूर्त लोक जास्त दिसतात. तुमची तब्येतही हल्ली कधी चांगली कधी बिघडलेली असते. म्हणून मी विचार करतो आपण गावाकडचं घर आणि शेतजमीन विकून शहरातच एक मोठं घर घेऊ. ते घर भाड्याने दिलं तर प्रत्येक महिन्याला त्याचं भाडं आपल्याला मिळेल, जणू तुमच्या पेन्शनसारखंच. आणि त्या पैशाने तुम्ही औषधं उपचार सगळं करू शकता. कारण सध्या तुमची पेन्शन तर घर खर्चातच संपते बाबा. रघुनाथराव शांतपणे आणि ठामपणे म्हणाले, हे बघ राहुल, मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या वडीलधाऱ्यांनी संपवलेली संपत्ती मी विकणार नाही. माझ्या मृत्यूनंतर तुला विकायचं असेल तर विक. जसं तुला योग्य वाटेल तसं कर. पण मी हयात असेपर्यंत एक इंचही विकू देणार नाही. वडिलांचे ही ठाम उत्तर ऐकून राहुल नाराजपणे तिथून निघून गेला. पण सुजाताच्या डोक्यात मात्र हिशोब सुरू झाले होते. ही जमीन आणि घर कसं हडपायचं तिने एक शक्कल लढवली. आधी ती रोज वेळेवर रघुनाथरावांसाठी चहा नाश्ता जेवण आणि औषधे व्यवस्थित देऊ लागली. पण दरवेळी जेवताना किंवा औषध देताना ती त्यांच्या शेजारी बसून एकच पालापाचोळा करत असे. स्वतःच्या दुःखाचा भावनिक कारणाने बागा ना बाबा, सध्या शहरात राहणं किती कठीण झालंय. इथं पाणी सुद्धा विकत घ्यावं लागतं आणि तिकडे आपल्या गावाकडे कितीतरी मोठं घर, कितीतरी जमीन, पण वापर कोण करतंय का? तिथले लोक आज तुम्ही आहात म्हणून आम्हाला ओळखतात, उद्या काय माहीत कोणी ओळखील की नाही. ते सगळे लोक तर आधीच तिथे पाय रोवून बसलेत. स्वतःच विचार करा ना बाबा. एवढं सगळं असून सुद्धा तुमचा मुलगा किती हाल सहन करतोय. रोजचं हेच भावनिक बोलणं ऐकून ऐकून रघुनाथराव आता थकले होते. आणि मग त्यांच्या मनातही विचार सुरू झाला, खरंच आपले किती दिवस शिल्लक आहेत? कोण सांगू शकतं, कधीतरी ही संपत्ती त्याच्याकडे जाणार आहे. मग उगाच उरापोटी का धरून ठेवावी? शेवटी एक दिवस त्यांनी आपली सर्व मालमत्ता, जमीन, नोंद आपल्या मुलाच्या नावावर करून टाकली. आता सुजाता आणि राहुल खूप आनंदी होते, कारण सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर झाली होती. एके दिवशी राहुल बाबांना विचारतो, बाबा या महिन्याची पेन्शन अजून जमा झाली नाही का? पेन्शन आली नाही का? की तुम्हीच काढलेली नाही? आज 20 तारीख आहे. 6-7 तारखेपर्यंत पैसे जमा होतात ना. मग यावेळी तुम्हाला पैसे द्यायचे नाहीत का आम्हाला? की आणून तुमच्याजवळच पैसे ठेवले आहेत? पण तावातावाने रघुनाथरावांची सून सुजाता विचारत होती. तेवढ्यात चहा नाश्ता करून ऑफिसला निघालेले त्यांचा मुलगा राहुल म्हणाला, बाबा मला आज कार सर्व्हिसिंगला द्यायची आहे. माझी कारचं काम आहे, पण अजून पगार आलेला नाही. तुम्ही पेन्शनचे पैसे काढले आहेत का? काढले असतील तर थोडेसे पैसे मला द्या. पैसे मला द्या ना. काही दिवसात आमच्या ऑफिसमधले सगळे फॅमिली टूरवर जाणार आहेत. आम्ही पण जाणार आहोत. रघुनाथरावांच्या मनात एक क्षण आशा चमकून गेली. कदाचित राहुल मलाही बरोबर घेऊन जाईल. ते म्हणाले, राहुल बाळा, तब्येत बरे वाटत नव्हती म्हणून अजून पैसे काढायला गेलो नाही, म्हणून पैसे काढले नाहीत. पण तू म्हणतोस तर चल, तू मला बँकेत घेऊन चल. मी पैसे काढतो आणि तुला देतो. तू गाडी सर्व्हिसिंगला दे. मी रिक्षा करून घरी येईन. तेवढ्यात सुजाता अगदी गोड आवाजात मग नंतर म्हणाली, नाही बाबा, तुम्ही रिक्षाने काय याल? मी स्कूटी घेऊन येते ना तुम्हाला न्यायला. तुम्हाला स्कूटीवरून घरी घेऊन येते. सर्वांना सुजाताचे हे बोलणं योग्य वाटलं. रघुनाथरावांनी मग होकार दिला आणि तिघेही बँकेकडे निघाले. बँकेत जाऊन जसं रघुनाथरावांनी पैसे काढले त्याच वेळेस राहुलने पटकन ते आपले पैसे बॅगेत ठेवले आणि चला बाबा मी ऑफिसला निघतो असं म्हणून तो तडक निघूनही गेला. तेवढ्यात सुजाताचा फोन वाजला. बाबा, माझ्या एका मैत्रिणीचा फोन होता. तिच्या नवऱ्याची तब्येत खूपच खराब आहे. मला तिला भेटायला हवंय. ताबडतोब रघुनाथराव काही बोलण्याच्या आधी सुजाता स्कूटी स्टार्ट करून ती त्यांच्या नजरेसमोरून धडधडत निघून गेली.
रघुनाथराव अवाक झाले होते. त्यांना कळत नव्हतं की हसावं की रडावं, की स्वतःच्याच नशिबावर शोक करावा. ज्यावेळी मुलाला आणि सुनेला त्यांच्याकडून पैसे हवे होते तेव्हा मात्र त्यांनी आदरपूर्वक त्यांना स्वतःच्या गाडीत बसवलं होतं. पण एकदा का पैसे हातात पडलेत की रघुनाथरावांना त्यांनी अगदी वाटेवर सोडून दिलं होतं. विचाराची तस्ती सुद्धा घेतली नाही की बाबा परत जायचे, रिक्षाचं भाडं आहे की नाही. शांताबाई जिवंत असताना असं कधी काही घडलं नव्हतं. त्या काळात ना सून आवाज वाढवायची ना मुलगा नजर टाकायचा. घराबाहेरची जबाबदारी रघुनाथराव सांभाळायचे आणि घरातली कामं शांताबाई. त्यामुळे सुजाताला ठाऊक होतं, शांताबाईंची पंगा घेतला तर घरातील सगळी कामं आपल्याच डोक्यावर नाही तर मोलकरीण ठेवावी लागेल आणि तिचा खर्चही करावा लागेल. पण जसं शांताबाईंचं आजारपण वाढत गेलं तसं सगळं चित्रच पलटलं. सून तर सोडाच, मुलगा सुद्धा वाट चुकायला लागला होता. फक्त एक कारण, शांताबाईंच्या उपचारासाठी पैसा लागतं आणि रघुनाथरावांच्या पेन्शनमुळे ते भागवतात. 2 वर्ष उपचार सुरू होते, पण शेवटी नशिबात लिहिलेलं पुढे आलं. कॅन्सरची लढता लढता त्या हारल्या आणि काळाच्या पडद्याआड निघून गेल्या. शांताताई गेल्यानंतर रघुनाथराव पूर्णपणे एकटे पडले होते. स्त्रिया रडून आपलं मन हलकं करतात, पण इथे विडंबना अशी होती की रघुनाथराव पुरुष असल्यामुळे रडू शकत नव्हते. त्यामुळे त्यांच्या मनात खोलवर जो वेदनेचा वणवा पेटला होता तो फक्त आतल्या आत गिळून घेतला होता. ते कोणासमोर आपलं दुःख बोलून दाखवत नव्हते, कारण त्यांच्या वेदना समजून घेणारं वाटून घेणारं त्यांच्या आसपास कुणीही उरलेलं नव्हतं. रघुनाथराव एक ब्राह्मण कुटुंबातील होते. त्यांच्या आजोबा पंजोबांचं आयुष्य कथाकथन आणि पुराणात वाचनात केलं होतं. पण रघुनाथरावांनी सरकारी नोकरी लागल्यामुळे त्यांच्या जीवनाचा मार्ग वेगळा झाला होता. म्हातारपणाचा एकाकीपणा आधार म्हणून त्यांनी वडिलांसारखंच धार्मिक ग्रंथ वाचन हाच मार्ग शेवटी निवडला होता. पूर्वी त्यांच्या वडिलांना आणि आजोबांना समाजात खूप मान होता. लोक त्यांचं मोठं आदराने ऐकायचे. पण रघुनाथरावांनी आपल्या मुलाच्या भविष्यासाठी गाव सोडून शहरात स्थलांतर केलं. शांताबाई जिवंत असताना घरात सगळ्या रीती रिवाजांचं काटेकोरपणे पालन व्हायचं. पण त्यांच्या मृत्यूनंतर सून पूर्णवेळी मोकळी झाली आणि मुलगाही आपल्या मनाप्रमाणे वागू लागला. विशेष सणवार असेल तरी घरात नॉनव्हेज बनवत नसत, पण बाहेरून मागून खात होते. घरातच पार्ट्या रंगू लागल्या. हे सगळं रघुनाथरावांच्या सहनशक्तीच्या पलीकडेच होतं. पण ते कधीच काही करू शकत नव्हते. कधी कधी त्यांनी नाराजी व्यक्त केली, पण मुलगा आणि सून त्यांना जुनाट विचारांचे म्हातारे म्हणून चिडवायचे, झिटकारायचे आणि गप्प बसवायचे. ज्या दिवशी नॉनव्हेज असायचं त्या दिवशी रघुनाथराव पाणीसुद्धा प्यायचे नाहीत. हळूहळू त्यांचं मन घरापासून, मुलापासून आणि सुनेपासून उडालं. त्यांनी धार्मिक पुस्तकं हेच आपलं अंतिम आश्रम असलेलं त्यांनी ठरवलं आणि त्या वाचनातच हरवून गेले. मुलगा सून आता त्यांच्याकडे जुनाट वस्तूंसारखं दुर्लक्ष करू लागले. वडिलांची आठवण त्यांना यायची, ती फक्त पेन्शन काढायची गरज असेल तेव्हाच. पूर्वीप्रमाणे त्यांना बँकेत घेऊन जायचे, पण आता ते फक्त आदेश देऊ लागले होते. बाबा, उद्या पेन्शन काढायचे आहे, लवकर तयार व्हा. काही दिवसांनी राहुलला वाटू लागलं की वारंवार बँकेत घेऊन जाणं म्हणजे नुसता त्रागा आहे. मग त्याने विचार केला की नाही, त्यांचं बँक खातं माझ्या खात्याशी जोडून घेतलं जावं. त्याने रघुनाथरावांना सांगितलं, बाबा, आता तुम्ही म्हातारे झाले आहात. बँकेत जाऊन त्रास करून घेण्यापेक्षा या कागदावर सही करा, मग मीच पैसे काढून आणत जाईन. आणि रघुनाथरावांना मुलाच्या आणि सुनेच्या स्वार्थी डावपेचाची जाणीव होतीच. पण आता त्यांना या जगातील कुठल्याच गोष्टीत आसक्ती उरली नव्हती. म्हणून त्यांनी निशब्दपणे सही करून टाकली. आता राहुलच्या दोन्ही हातात लाडूच पडले होते. त्याला वडिलांच्या सुखदुःखाची काही घेणं देणं उरलेलं राहिलं नव्हतं. रघुनाथरावांची संपूर्ण पेन्शन आता राहुलच्या ताब्यात आली होती. तेव्हापासून सुजाताने राहुलच्या कानात भर घालायला सुरुवात केली होती. ती म्हणाली, तुम्ही बाबांना गोड बोलून गावी असलेली जमीन आणि घर पण विकायला लावा आणि सगळी रक्कम आपल्या ताब्यात आली की पुढे कधीच आपल्याला त्यांची गरज देखील भासणार नाही. ते आपल्या जवळ राहोत की कुठेही पडत आपल्याला मग काही फरक पडणार नाही. राहुललाही सुजाताचं बोलणं अगदी पटलं. ती जे बोलत आहे ते त्याला पटलं. एके दिवशी तो आपल्या वडिलांना म्हणाला, बाबा, तुमच्याशी एका महत्त्वाच्या गोष्टीवर मला बोलायचं आहे. तेव्हा रघुनाथराव शांतपणे म्हणाले, हो राहुल, बोल ना. काय आहे? बाबा, मी म्हणत होतो की आपण आता सगळे शहरात राहतो. गावी जायचंही होत नाही आपलं. त्यामुळे ना तिथल्या घराची देखभाल होते आहे ना शेतीची. गावातले जे लोक आपल्या शेतात
करता येतात त्यांना जर त्यावर हक्क सांगितला तर, आणि जे घराची देखभाल करतात त्याने जर तिथेच तळ ठोकला तर बाबा हे सगळं लक्षात घ्या. आजचं जग फार बदललंय. चांगल्या लोकांपेक्षा धूर्त लोक जास्त दिसतात. तुमची तब्येतही हल्ली कधी चांगली कधी बिघडलेली असते. म्हणून मी विचार करत होता आपण गावाकडचं घर आणि शेत जमीन विकून शहरातच एक मोठं घर विकत घेऊ. ते घर भाड्याने दिलं तर प्रत्येक महिन्याला त्याचं भाडं आपल्याला मिळेल. जणू तुमच्या पेन्शन सारखंच तुम्हाला पैसे मिळतील आणि त्या पैशांनी तुम्ही औषध उपचार सगळं करू शकता. कारण सध्या तुमची पेन्शन तर घर खर्चातच संपते. रघुनाथराव शांतपणे ठामपणे म्हणाले. ठामपणे म्हणाले, हे बघ राहुल, मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या वडीलधाऱ्याने सोपवलेली ही संपत्ती मी विकणार नाही. माझ्या मृत्यूनंतर तुला विकायचं असेल तर विक, जसं तुला योग्य वाटेल तसं कर, पण मी हयात असेपर्यंत मी 1 इंचही विकू देणार नाही. वडिलांचे ठाम उत्तर ऐकून राहुल नाराजपणे तिथून निघून गेला. पण सुजाताच्या डोक्यात मात्र हिशोब सुरू झाले होते. ही जमीन आणि घर हडपायचं कसं तिने एक शक्कल लढवली. आता ती वेळेवर रघुनाथरावांसाठी चहा, नाश्ता, जेवण आणि औषधे व्यवस्थित देऊ लागली. पण दरवेळी जेवताना किंवा औषध देताना ती त्यांच्या शेजारी बसून एकच पालापाचोळा करत असायची. स्वतःच्या दुःखाचं भावनिक कारण बघा ना बाबा, सध्या शहरात राहणं किती कठीण झालं आहे. इथं तर पाणी सुद्धा विकत घ्यावं लागतं आणि तिकडे आपल्या गावाकडे कितीतरी मोठं घर, कितीतरी जमीन, पण वापर कोण करतोय? तिथले लोक आज तुम्ही आहात आणि म्हणून आम्हाला ओळखतात. उद्या काय माहिती कोणी ओळखले की नाही. ते सगळे लोक तर आधीच तिथे पाय रोवून बसलेत. स्वतःचा विचार करा ना बाबा. एवढं सगळं असून सुद्धा तुमचा मुलगा किती हाल सहन करतोय. रोजचं हेच भावनिक बोलणं ऐकून ऐकून रघुनाथराव आता थकले होते आणि मग त्यांच्या मनातही विचार सुरू झाला. खरंच आपले किती दिवस शिल्लक आहेत? कोण सांगू शकतं? कधीतरी ही संपत्ती त्याच्याकडेच जाणार आहे. मग उगाच उरापोटी का धरून ठेवावी? शेवटी एक दिवस त्यांनी आपल्या सर्व मालमत्तेची नोंद आपल्या मुलाच्या नावावर करून टाकली. आता सुजाता आणि राहुल खूप आनंदी होते. सुरुवातीचे 2-4 दिवस सुजाताने रघुनाथरावांना वेळोवेळी चहा नाश्ता दिला, पण जसजसे दिवस गेले तसं तिचं वागणं हळूहळू बदलू लागलं. आता ती रघुनाथरावांना क्षुल्लक गोष्टीवरूनही टोमणे मारू लागली. एके दिवशी रघुनाथरावांनी पाणी मागितले तेव्हा ती म्हणाली, बाबा मला घरात अजूनही खूप कामं असतात, तुम्ही स्वतः जाऊन पाणी घ्या. रघुनाथराव काही न बोलता उठले आणि स्वतः जाऊन पाणी प्यायले. ते पाहून ती चिडून म्हणाली, बाबा हा ग्लास धुवून कोण ठेवणार? मी तुमची मोलकरीण नाही की जी दिवस रात्र काम करत राहील. पुढे एक दिवस ते आंघोळ करून बाथरूममधून बाहेर आले आणि पाय पुसू लागले. कामवाली रमाला फरशी पुसून सुमारे तासभर झाला होता. तरी सुजाता तावातावाने म्हणाली, बाबा रमाने आत्ताच फरशी पुसली होती आणि तुम्ही ती पुन्हा खराब करून टाकली. नोकरी सरकारी होती, पण डोकं मात्र अजून गावाकुसा बाहेर पडलंच नाही. गावात शेण मातीशिवाय काय माहीत होतं का तुम्हा लोकांना? एवढी स्वच्छ केलेली फरशी ही टिकवता येत नाही तुम्हाला. हे सगळं ऐकून रघुनाथरावांच्या मनात विचार सुरू झाला. रमाला फरशी पुसून तर तास झाला, माझे पाय सुद्धा ओले नाही. मग फरशी खरंच खराब झाली का? पण त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. जेवणाची वेळ झाली तर सुजाता पुन्हा टोमणा मारत म्हणाली, बाबा तुमच्या गावाला डायनिंग टेबल होतं का त्यावेळेस? रोज इथे बसून जेवायला. गावात तर चटई सुद्धा नशिबात नसेल तुमच्या, आणि इथे बसतात थेट डायनिंग टेबलावर. आता तर सुजाता रघुनाथरावांच्या प्रत्येक कृतीवर त्यांना बोल लागू लागली होती. रघुनाथरावांना आता समजू लागलं होतं आपल्या नावावरची सगळी संपत्ती आता मुलाच्या नावावर केली आहे, म्हणूनच वागणं बदललंय. शांतताईंच्या निधनानंतर ते आधीच कोसळले होते आणि आता मुलगा व सून यांच्या रुखरुखीत वागणुकीमुळे त्यांची तब्येत बिघडू लागली. सुजाताला वाटलं की हा म्हातारा आता कुठल्याच उपयोगाचा उरलेला नाही. तिने त्यांना बागेतील माळ्याचं काम करायला लावलं. रघुनाथराव बागेत काम करू लागले. ताजी हवा आणि झाडांची संगत त्यांना हवेशीर वाटू लागली. बघता बाग फुलाने बहरली. शेजारी लोक त्या बागेचं कौतुक करू लागले. सुजाताला विचारू लागले की इतकी सुंदर बाग कशी फुलवलीस तू? तेव्हा ती म्हणाली, माझे सासरे रिकामेच असतात, म्हणूनच त्यांच्याकडून सगळं कामं करून घेते बागकामेचं. एके दिवशी तिची शेजारी म्हणाली, मी तुला 5,000 रुपये देते, उद्यापासून तुझ्या सासऱ्यांना माझ्या बागेत कामाला पाठव. तेव्हा सुजाता हसून म्हणाली, फक्त 5,000 नाही बाबा, नाही, बागेचं काम म्हणजे साधं काम नाहीये. जर 10,000 रुपये दिलेस तर मी विचार करू शकते. शेजारीण म्हणाली, बरं बाई, ठीक आहे, देते 10,000 रुपये पाठव. 10,000 देते मी तुला. तर सुजाता म्हणली, 10,000 रुपये पाठव. तिच्याकडून 10,000 रुपये घेतले आणि रघुनाथरावांनी तिच्या बागेत कामाला पाठवलं. रघुनाथरावांनी विचार केला, जसं मी आपल्या घरी काम करतो आहे तसं शेजारी काम केलं तर काय फरक पडतो?
मग ते जवळपास 10 दिवस शेजारच्या बागेत काम करत राहिले. त्यांच्या मेहनतीचा परिणाम म्हणजे त्यांची स्वतःची बाग आता हिरवळीत निराळी वेगळी दिसू लागली होती. आता तर रघुनाथरावांच्या कामाची चर्चा सगळ्या परिसरात होऊ लागली होती. सुजाताने हे पाहून चक्क लोकांकडून मग अधिक पैसे घेण्यास सुरुवात केली होती. कुणाकडून 10,000 रुपये तर कुणाकडून 15,000 रुपये आणि रघुनाथरावांना त्यांच्या घरी कामाला पाठवू लागली होती. पण हे सगळं तिने रघुनाथरावांना कधीच सांगितलं नाही की तुमच्या कामाचे ती पैसे घेत आहे. सुजाताने आधी 4 घरांमधून ॲडव्हान्स घेतला होता आणि रघुनाथरावांना कामावर पाठवत होती. पण आता रघुनाथरावांनी स्पष्ट नकार दिला. सुनबाई, आता मी कुणाच्याही घरी जाऊन काम करणार नाही. माझी तब्येत बरी नाही आहे. मला बरं वाटत नाही. रोज ताप येतोय. औषधे घेऊन सुद्धा काम केलं, पण आता शरीर साथ देत नाही माझं. हे ऐकून सुजाता रागाने संतापली. तिने चक्क चिमटा गरम केला आणि म्हणाली, म्हातारे कामावर जाणार नाहीस का? नाही बोललास तर या चिमट्याने चामडी सोलून काढील. पण रघुनाथराव खरंच खूप आजारी होते. तरी त्यांनी नकार दिला. आजारी असल्यामुळे त्यांनी सुजाताला नकार दिला. मग सुजाताने संतापाच्या भरात त्यांना गरम चिमट्याने मारायला सुरुवात केली. रघुनाथराव वेदनेने किंचाळत होते. सुजाता मात्र संतापाने ओरडून म्हणत होती, म्हातारा, मी 4 घरातून ॲडव्हान्स घेतलाय, तुला माहितीये का? आता जर तू कामं केली नाहीस तर ते पैसे मला परत द्यावे लागतील. हे ऐकूनच रघुनाथराव सुन्न झाले. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. म्हणजेच माझी सून मला पैशांसाठी जबरदस्तीने लोकांच्या बागामध्ये राबवत होती आणि मी समजत होतो की ती शेजाऱ्यांना मदत करते. आता त्यांना तिच्या वागणुकीची नव्हे तर घृणा वाटू लागली होती तिची. मार खाल्लेला अपमान त्यांना असह्य झाला. त्यांनी अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी काही कपडे आणि महत्त्वाचे कागद एका पिशवीत टाकले आणि घरात कोणालाही काही न सांगता घर सोडून निघाले. तेवढ्यातच त्यांचा मुलगा राहुल ऑफिसमधून परत येत होता. गेटजवळ त्यांच्या आणि राहुलची नजरानजर झाली. पण राहुलने विचारलं देखील नाही की बाबा कुठे चाललात, आणि रघुनाथरावांनी देखील काही त्याला सांगितलं नाही. त्या दिवशी राहुल खूप मोठ्या मानसिक तणावात घरी आला होता. त्याच्या ऑफिसमध्ये कोणीतरी लाच घेताना त्याचा व्हिडिओ बनवला होता आणि तो राहुलला पाठवून तो व्हिडिओ पाठवून ब्लॅकमेल करत होता. त्याने धमकी दिली होती, जर पैसे नाही दिलेस तर हा व्हिडिओ तुझ्या बॉसला दाखवेल. कुणी पाठवले हे राहुलला माहीतच नव्हतं. तो गोंधळलेल्या आणि त्रासलेल्या अवस्थेत खोलीत गेला आणि धपकन पलंगावर आडवा झाला. दुसरीकडे सुजाता मात्र मनातल्या मनात खुश होती. त्या म्हाताऱ्यापासून कायमची सुटका झाली होती. त्या रात्री राहुलने सुजाताला काहीच सांगितलं नाही की ऑफिसमध्ये नक्की काय घडलं आहे. दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेल्यावर पुन्हा त्याच अनोळखी नंबरवरून फोन आला. 10,000 रुपये दे असा आदेश होता. राहुलने विचार केला, 10,000ची गोष्ट आहे, पैसे देऊन दोन बंद करतो. त्याने दुसऱ्या दिवशी त्या माणसाला 10,000 रुपये पाठवून दिले. त्याला वाटले 10,000 रुपये दिल्यानंतर तो माणूस शांत बसेल. त्या अनोळखी व्यक्तीने 10 दिवसानंतर, मग 20 दिवसानंतर कधी 20,000 तर कधी 25,000ची मागणी सुरू केली. सुजाताने रघुनाथरावांकडून काम करून घेतलेले पैसे राहुलने त्या अनोळखी माणसाला देऊन टाकले. हळूहळू राहुल आणि सुजाता यांच्यात मग भांडणं सुरू झाली. पैशांवरून त्या दोघांमध्ये भांडणं होऊ लागली. ते दोघे एकमेकांवर चोरीचे आरोप करू लागले आणि अखेरीस दोघेही कंगाल झाले. दोघांकडेही पैसे उरले नाही. इकडे रघुनाथराव आजारी असल्यामुळे खूपच अशक्त झाले होते. एके दिवशी ते एका मंदिराच्या दरवाजाजवळ येऊन बेशुद्ध अवस्थेत पडले. त्या मंदिरात अनेक भक्त दररोज येत असत, कारण अशी श्रद्धा होती की जो कोणी तिथे पूर्ण श्रद्धेने प्रार्थना करतो त्याची प्रत्येक इच्छा नक्कीच पूर्ण होते. रघुनाथराव बेशुद्ध पडल्याने मंदिरात थोडा गोंधळ उडाला होता. भक्तांमध्ये एक डॉक्टर होता, मंदार गोखले. त्यांनी रघुनाथरावांना पाहिले आणि समजले की ते खूपच अशक्त झाले आहेत. काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून ते बेशुद्ध पडले आहेत. डॉक्टरांनी ताबडतोब हॉस्पिटलमध्ये फोन करून ॲम्ब्युलन्स बोलावून घेतली आणि रघुनाथरावांना घेऊन दवाखान्यात गेले. तिथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. 2 दिवसांनी रघुनाथराव शुद्धीवर आले तेव्हा त्यांनी हॉस्पिटलच्या बेडवर स्वतःला पाहिले. हॉस्पिटलच्या बेडवर पडलेले पाहिले. आजूबाजूला लोकांना विचारले, मी इथे कसा आलो?
त्यावर तिथल्या एका नर्सने त्यांना सांगितले की काका तुम्ही मंदिरात बेशुद्ध पडला होतात. डॉक्टर मंदार गोखले तुम्हाला इथले जे डॉक्टर मंदार गोखले आहेत तुम्हाला इथे आणून त्यांनी उपचार केले आहेत. नर्सने पुढे विचारले काका तुम्ही कुठे राहता, तुमचं नाव काय आहे? रघुनाथरावांनी काहीच उत्तर देऊ शकले नाहीत. रघुनाथरावांनी कोणतंही उत्तर दिलं नाही. त्यांनी फक्त एवढे विचारले माझी पिशवी कुठे आहे? नर्सने बोटाने विचार करून सांगितलं तुमची पिशवी तिथे सुरक्षित आहे. तुमचं सगळं सामानही सुरक्षित आहे. कुणीही कोणत्याही वस्तूला हात लावला नाही. रघुनाथरावाने नर्सला डॉक्टरांशी भेटण्याची इच्छा व्यक्त केली. नर्सने त्यांच्या डॉक्टरांच्या केबिनपर्यंत सोडवलं. रघुनाथरावाने डॉक्टरांचे पाय पकडले तेव्हा डॉक्टर मंदार म्हणाले अहो काका तुम्ही हे काय करत आहात? तुम्ही तर माझ्या वडिलांप्रमाणे आहात. माझ्या पाया पडून मला पापाचे भागीदार का बनवत आहात तुम्ही? रघुनाथराव म्हणाले बेटा तुझे खूप उपकार आहेत. तू माझ्यासारख्या म्हाताऱ्याचा जीव वाचवलास. माझ्याकडे तुला देण्यासाठी काही नाही, पण मी तुला शब्द देतो की कुठे काम करून पैसे जमा करून तुझी फी आणि औषधाचे पैसे मी नक्कीच देईल. मंदारनाने त्यांचे दोन्ही खांदे धरून आरामात बसवले आणि म्हणाले काका तुम्ही माझे एकदाच ऐका. तुम्हाला पैसे कोणीतरी मागितले आहेत का? हे ऐकून मंदारने पटकन बेल वाजवली. तेव्हा तिथे असलेली नर्स धावत आत आली. डॉक्टर मंदार नर्सवर ओरडले तुझं धाडस कसं झालं यांच्याकडे पैशांबद्दल बोलायचं? कुणी तुला सांगितलं की यांना ज्यांच्याजवळ पैसे मागायचे आहेत? नर्स थरथर कापत तिथेच नजर खाली केली होती आणि तिच्या तोंडातून शब्द निघत नव्हता. ती काहीही बोलली नाही. तेव्हा रघुनाथराव आपल्या जागेवरून उठले. डॉक्टरकडे जाऊन शांतपणे म्हणाले बेटा मला पैशांबद्दल कोणीच काहीच बोललं नाही. पैशांबद्दल तर मीच बोलत आहे. मला एवढं तरी माहीत आहे की हॉस्पिटलचं बिल कितीतरी होतं. रघुनाथरावांचं बोलणं ऐकून मंदार थोडा शांत झाला आणि नर्सला तिथून जाण्यास सांगितलं आणि रघुनाथरावांची माफी मागत म्हणाला रघुनाथ काका तुम्ही माझ्या वडिलांप्रमाणे आहात. तुम्ही पैशांबद्दल विचारलं म्हणून मला असं वाटलं की ती नर्स तुमच्याजवळ पैशांबद्दल काहीतरी बोलली असेल म्हणून तुम्ही मला असे म्हणत आहात. रघुनाथरावाने आश्चर्याने डॉक्टरांकडे पाहू लागले आणि म्हणाले तू मला कसा ओळखतोस? मी अजून कोणालाही माझं नाव सांगितलं नाही. मग तुला कसं माहीत माझं नाव आणि तू मला काका म्हणून का बोलत आहेस? माझं नाव रघुनाथ आहे हे तुला कसं माहिती? मंदार हसत म्हणाला काका तुम्हीच तर ते खरे देवदूत आहात ज्यांच्यामुळे मी आज या खुर्चीवर बसलो आहे आणि या उंचीवर पोहोचू शकलो आहे. रघुनाथराव म्हणाले मला समजत नाही रे बेटा तू कोण आहेस? माफ कर मी तुला ओळखू शकलो नाही. तेव्हा डॉक्टर मंदार त्यांना आठवण करून देतो. काका आठवा ना 10वी झाल्यावर पुढे शिक्षणासाठी मी हट्ट धरत होतो. पण माझ्या वडिलांकडे एवढे पैसे नव्हते की ते मला शिकवू शकतील, डॉक्टर बनवू शकतील. म्हणून त्यांनी मला घरातून बाहेर काढलं. मी तिथे रडत उभा होतो तेव्हा ते मला ओरडत होते की माझ्याजवळ एवढा पैसा नाही, मग तुला कुठून शिकवू? तेव्हाच तुम्ही ड्युटीवरून परत येत होतात आणि मला तिथून बाहेर काढून घेतलं. 10वी व 12वी आणि कॉलेजसाठी लागलेले सारे पैसे तुम्हीच दिले. तुमच्या मायेच्या आणि कृपेच्या जोरावर मी आज इतका मोठा डॉक्टर होऊ शकलो हे तुम्हाला माहीत नाही. माझे बाबा मला डॉक्टर झालेले पाहू शकले नाही कारण मी जेव्हा डॉक्टर झालो तेव्हा ते डॉक्टर होण्या अगोदरच ते देवाघरी गेले. पण देवाने त्यांच्या जागी तुम्हाला माझ्या आयुष्यात वडिलांच्या रूपानेच पाठवले आशीर्वाद देण्यासाठी असं म्हणत तो खुर्चीवरून उठला आणि खुर्चीवरून उभा राहिला आणि रघुनाथरावांच्या पायावर डोकं ठेवून बसला. त्याचवेळी रघुनाथरावांनी त्यांची सून चिमटाने मारत होती ती घटना त्यांना आठवली आणि त्यांच्या डोळ्यातून मग अश्रूचा धबधबा वाहू लागला. त्यांनी मंदारला मनापासून आशीर्वाद दिला. मंदारने पुन्हा विचारलं काका आजकाल तुम्ही कुठे राहता आणि राहुल काय करतो? रघुनाथराव म्हणाले बेटा हे आकाशच आता माझं घर आहे आणि राहुल काय करतो हे मला माहीत नाही. रघुनाथरावांचं उत्तर ऐकून मंदार भावूक झाला, थक्क झाला आणि त्याने विचारलं काका तुम्ही म्हणताय तरी काय? मला काही समजत नाहीये. कृपया काय घडलं ते मला सगळी गोष्ट सांगा ना. मला आता असं वाटतंय की तुमच्यासोबत काहीतरी फार वाईट घडलं आहे.
म्हणूनच कदाचित गेल्या 3 दिवसात कोणीच तुमच्याबद्दल चौकशी करायला देखील इथे आलेलं नाहीये. न मंदिरात तुमच्यासोबत कोणी होतं. कृपया काका काय झालं ते मला सगळं सांगा ना. तेव्हा रघुनाथरावांनी आपला मुलगा आणि सुनेने केलेल्या अपमानास्पद वागणुकीची प्रत्येक गोष्ट डॉक्टर मंदारला सांगून टाकली. रघुनाथराव बरोबर झालेली एवढी वाईट वागणूक, अशा प्रकारची वाईट वागणूक ऐकून मंदारच्या डोळ्यात पाणी आलं. तो त्यांना आपल्या घरी येण्याचा आग्रह करीत होता. पण रघुनाथराव म्हणाले, नाही बेटा, आता मला कुणाच्याही घरी जाऊन कुणाचं ओझं व्हायचं नाहीये. आपलेच परके झाले, मग कुणाकडून अशा प्रकारची आशा केली जाऊ शकते. तेव्हा मंदार आपले दोन्ही हात जोडून म्हणाला, काका, तुम्ही असं म्हणू नका. जसे आपल्या हाताची 5ही बोटांमध्ये फरक असतो, तसे सगळे लोक एकसारखे नसतात. मी तुम्हाला विश्वास देतो, आमच्या घरी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. असं म्हणत मंदारने दिलासा दिला. रघुनाथराव थोडं संकोच करत म्हणाले, बेटा, तू तर मला तुझे वडील समजून आनंदाने तुझ्याजवळ ठेवून घेशील रे. माझी सेवा करशील, पण तुझी पत्नी या गोष्टीस तयार होईल का? मंदार हसत म्हणाला, काका, तुम्ही अजून तुमच्या सुनेला पाहिलेलंच नाही. ती एक अनाथ मुलगी आहे. तिला नेहमीपासून असं वाटायचं की तिला सासू सासऱ्यांच्या रूपात आई वडील भेटायला हवेत. पण देवाला दुसरंच काहीतरी मान्य होतं. माझी आई आहे, पण बाबा मी डॉक्टर व्हायच्या आधीच या जगाला निरोप देऊन निघून गेले होते. जर तुम्ही आमच्याबरोबर राहू लागलात तर सगळ्यात जास्त आनंदी तीच होईल बाबा. तुमची सुनबाई माधवी, कारण तिला आई वडिलांचं प्रेम कसं असतं हे जाणून घेण्याची खूप इच्छा आहे, कारण ती मुलगी अनाथ आहे. पण काका बिचारी, आजपासून ती या प्रेमापासून वंचित राहिली आहे. जर तुम्ही वडिलांच्या रूपात तिला मिळालात तर तिच्यापेक्षा जास्त आनंद कोणालाही होणार नाही. मंदारचं हे बोलणं ऐकून रघुनाथरावांनी ठरवलं की त्यांना मंदारच्या घरी मान सन्मान मिळेल. म्हणून मग ते मंदारसोबत त्याच्या घरी सुद्धा गेले. रघुनाथराव घरी पोहोचण्यापूर्वीच मंदारने फोन करून माधवीला, म्हणजे त्याच्या बायकोला, सगळी गोष्ट समजावून सांगितली होती. दरम्यान रघुनाथरावांना एका हॉटेलमध्ये नेऊन त्यांना पोटभर त्याने जेवण दिलं. त्यांना आंघोळ करून नवीन कुर्ता पायजामा घालायला दिला. त्यांना असं वाटत होतं जणू त्यांचं बालपण परत आलंय. ते मंदारच्या कुटुंबाला भेटण्यासाठी खूप उत्सुक होते. संध्याकाळ झाले आणि मंदार त्यांना आपल्या घरी घेऊन गेला. रघुनाथरावांनी पाहिलं की मंदारचं घर अगदी प्रकाशमय आणि सुंदर सजलेलं होतं. दरवाजाजवळ दिवे लावले होते. चारही बाजूला अगरबत्तीचा सुवास दरवळत होता. मंदारची आई उषाताई पूजा करत होत्या. तसंच मंदारची गाडी त्यांच्या घरासमोर थांबली. मंदारची त्याची दोन्ही मुलं घाईघाईने बाहेर आली आणि बाबा आले, आजोबा आले असं आनंदाने ओरडली. दोन्ही मुलांनी एक एक करून त्यांनी बाबांना म्हणजेच रघुनाथरावांना पकडून आत घेऊन गेले. दरवाजावर माधवी आरतीचं ताट घेऊन उभी होती. तिने मंदार आणि रघुनाथरावांची मनापासून ओवाळणी केली. त्यांच्या कपाळावर चंदन आणि अक्षता लावल्या. तिच्या मुलांना आरव आणि अर्णव यांनाही तिने तिलक लावला. मुलंही आनंदी झाली. सर्वांनी घरात प्रवेश केला. रघुनाथराव जेव्हा मंदारच्या घराच्या हॉलमध्ये शिरले तेव्हा त्यांना असं वाटलं जणू ते स्वर्गातच आलेत की काय. हॉल इतका मोठा आणि सुंदर सजवलेला होता की त्यांचे डोळे चकाकले. काही वेळाने पूजा संपल्यानंतर उषाताई प्रसाद घेऊन आल्या. त्यांनी रघुनाथरावांना अनेक दिवसांनी पाहिले, त्यामुळे सुरुवातीला त्यांना ओळखणं कठीण झालं होतं. नंतर काहीच्या गप्पा झाल्या आणि सगळे जेवायला बसले. जेवणादरम्यान रघुनाथरावांच्या मनात काही दिवसांपूर्वी त्यांची सून म्हणालेले कडवट शब्द आठवले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. ते पाहून उषाताई म्हणाल्या, काय झालं दादा, आमच्या पाहुणचारात काही कमी पडलं का? रघुनाथराव म्हणाले, नाही उषाताई, फक्त काही जुन्या दुःखद आठवणी जाग्या झाल्या. त्यानंतर उषाताई म्हणाल्या, दादा, जुनी गोष्ट मागे टाकून पुढे चालण्यातच खरं जीवन आहे. तुम्ही त्या आठवणी विसरा आणि त्यांच्याबद्दल विचार करणं सोडा. मग पहा तुमचं आयुष्य किती आनंदाने भरून जाईल. उषाताईंच्या त्या शब्दाने रघुनाथरावांच्या मनाला जणू अमृताचा बहार दिला. त्यांनी आपला मुलगा आणि सुनबाईच्या कडवट आठवणींना मनावर ताबा आणि त्यांना आर्थिक वर्चस्व दिलं नाही. आता रघुनाथराव आरव आणि अर्णवसोबत खेळायचे, मस्ती करायचे आणि उरलेला वेळ धार्मिक ग्रंथ वाचण्यात घालवायचे. गावचे पंडित म्हणून ते लोकांना चांगल्या प्रकारची शिकवण देत राहिले. सकाळ संध्याकाळ जवळच्या गार्डनमध्ये फिरायला जाऊ लागले. तिथे त्यांना आपल्या वयाचे बरेचसे मित्रही मिळू लागले. एकदा त्यांनी मित्रांना सांगितले की माझे आजोबा आणि वडील लोकांच्या घरी पूजापाठ करायला जातात, पण मी सरकारी नोकरीमुळे ते सोडले होते.
त्यावर त्यातील एक मित्र म्हणाला, भाऊ अजून उशीर झाला नाही, पुन्हा सुरुवात करण्यास काही हरकत नाही. आधी नाही तरी आता सुरुवात करू. त्याच दिवसापासून मित्रांनी त्यांना आपापल्या घरी पूजा कथा सांगण्यासाठी निमंत्रण देऊ लागले. रघुनाथराव इतक्या भावात रमले की मित्रांनी त्यांना भागवत कथा सांगण्याचा प्रस्ताव दिला. त्यांनी नम्रतेने उत्तर दिले, भाऊ मी कधीही भागवत कथा सांगितलेली नाही, म्हणून सुरुवात आपल्या घरापासून करूया. तुम्ही सर्वजण माझ्या घरी या आणि काही चुका झाल्या असतील तर मला नक्की सांगा, म्हणजे मी स्वतःला सुधारवू शकेन. सर्व मित्रांनी त्यांना प्रोत्साहन दिले. तू हे काम खूप चांगल्या पद्धतीने करू शकतोस. यामुळे त्यांच्यात नवे धाडस आले. पहिल्यांदा घरातल्या मोठ्या सदस्य म्हणून त्यांनी उषाताईंशी चर्चा केली. त्या तत्परतेने तयार झाल्या. नंतर माधवीला विचारले तर तीही खूप आनंदित झाली. जेव्हा मंदारला विचारले तेव्हा तो म्हणाला, काका तुम्ही मला सामानाची लिस्ट द्या. तुम्हाला जे काही करायचं आहे ते एकदम योग्य पद्धतीने कराल. आधी कधीच चूक झाली नाही, मग आजही काही नाही होणार. खरंच मी तुमच्या या निर्णयावर खूपच आनंदित आहे. घरातल्या सर्वांच्या संमतीने दिल्याने रघुनाथरावांच्या मनात दुप्पट उत्साह भरला. ठरलेल्या मुहूर्तावर मंदारच्या घरी भागवत कथेला सुरुवात झाली. मंदारने 8 दिवसांची सुट्टी घेतली. रघुनाथरावांचे मित्र, त्यांचे कुटुंब आणि शेजारी आपल्या घरी भागवत कथा ऐकायला येऊ लागले. रघुनाथराव कथा सांगत होते आणि सगळे लोक खऱ्या भक्तीने ते ऐकत होते. बघता बघता कथांचा प्रभाव इतका वाढला की अनेकांच्या जीवनात प्रगती झाली. थांबलेले अनेक काम पूर्ण झाले. लोकांचा विश्वास रघुनाथरावांच्या शब्दावर घट्ट बसू लागला. रघुनाथरावांनी कधी चोरीचा सामारीने पैसा कमवला नव्हता. त्यामुळे त्यांनी लोकांना सदाचाराचे मार्ग दाखवले. त्यांच्याजवळ येणाऱ्या लोकांचे चरित्र, वर्तन आणि विचार बदलू लागले. देवानेही त्यांच्यावर कृपा केली. हळूहळू रघुनाथरावांची ख्याती गावात आणि परिसरात पसरू लागली. त्यांच्या भेटी इतक्या वाढल्या की ते त्यांना सांभाळू शकत नव्हते. पण मिळणारा पैसा स्वतःसाठी वापरला नाही. त्यांनी प्रामाणिक लोकांशी चर्चा करून एक NGO स्थापन केला, ज्यामध्ये ते गरजू, बेसहारा, गरीब आणि दुःखी लोकांना आश्रय मिळू लागला. त्या ठिकाणी मंदिरातून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत दिली जाण्याचा उपक्रम सुरू झाला. हळूहळू वर्षाचा शेवटचा दिवस आला. लोकांनी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पार्टीची तयारी केली होती. कुणी पिझ्झा पार्टी, कुणी क्लबमध्ये धमाल पार्टी ठरवली होती. पण मंदाररावांनी त्यांच्या NGOच्या प्रांगणातच 151 दिवे लावून प्रकाश साज केला आणि भागवत कथेच्या गजरात नववर्षाचं मनापासून स्वागत केलं. दरम्यान रघुनाथरावांचा मुलगा आणि सून क्लबमध्ये पार्टीसाठी गेले होते. तिथे पोलिसांनी छापा टाकला, कारण त्या ठिकाणी बरेचसे गैरधंदे सुरू होते. त्यामुळे काही लोक जीव वाचवण्यासाठी पळ काढला त्यांनी, पण काहींना पकडले गेले. त्यात रघुनाथरावांचा मुलगा आणि सून सुद्धा होते. ते दोघेही पोलिसांच्या ताब्यातून सुटण्यासाठी प्रयत्न करत होते, झटत होते, पण पोलिसांनी त्यांचं काहीही ऐकलं नाही आणि सर्वांना हातकड्या घालून पोलीस स्टेशनकडे घेऊन जाण्यास सुरुवात केली. त्याचवेळी रघुनाथरावांची रॅली रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने जात होती. लोक रघुनाथरावांच्या नावाने जय जयकार करत होते. जय जयकार करण्यात मग्न होते. रघुनाथराव 4 घोड्यांच्या रथावर बसले होते. तो रथ सुंदर पद्धतीने सजवला होता. त्यांच्या डोक्यावर पिवळ्या रंगाची चमचमीत चुनरी 4 लोकांनी धरली होती. त्यांच्यावर पुष्पवृष्टी होत होती. ट्रॅफिक जाममुळे रघुनाथरावांचा मुलगा आणि सून त्यांना नीट पाहू शकत होते. रघुनाथराव त्यांच्या रथावर मार्गदर्शन करत जात होते. जो जसा पेरतो तसंच उगवतो. सुख दुःख हे जोडीने येतातच. माणूस आपल्या कर्मामुळे सुखी किंवा दुःखी होत असतो. रघुनाथरावांच्या या शब्दांचा आवाज राहुल आणि सुजाताच्या कानात गुंजू लागला. त्यांना आपली चूक पटली. खरंच त्यांनी खूप मोठी चूक केली होती. त्यांच्यासोबत असलेल्यांनी सांगितलं, हे सज्जन फार थोर आहेत आणि त्यांचं प्रत्येक वचन खरं ठरतं. त्यांनी लोकांना जसं मार्गदर्शन केलं तसं त्यांना फळंही मिळाली आहेत. त्यांचं नाव रघुनाथराव आहे. त्यांचा मुलगा आणि सून त्यांना जीवापाड प्रिय आहेत. त्यांचा मुलगा जोपर्यंत त्यांना जेवण घालत नाही तोपर्यंत स्वतः जेवण करत नाही. आणि त्यांची सुनबाई तर इतकी संस्कारी आणि इतकी चांगली आहे की आपल्या सासऱ्यांना आपल्या वडिलांपेक्षा ती जास्त प्रेम करते. त्यांचं कुटुंब एक अत्यंत प्रेमळ आणि एक महान मताने बांधलेलं आहे. लोकांच्या तोंडून रघुनाथरावांबद्दल ऐकून त्यांची खरोखरची सून आणि मुलगा राहुल आणि सुजाताची नजर लाजेने खाली गेली होती. जेव्हा त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आणलं गेलं तेव्हा समोर 2 पर्याय उभे होते. एक म्हणजे गुन्ह्यासाठी 10 वर्षांची शिक्षा भोगावी किंवा दुसरा म्हणजे 40 लाख रुपये दंड भरून तो केस
ती केस कायमची बंद करायची. राहुलने मनात विचार केला, जर आपण दोघेही 10-10 वर्ष तुरुंगात गेलो तर नसती ती बदनामी होईल. पण आपल्या मुलांची काळजी कोण घेणार आपण जेलमध्ये गेल्यानंतर? त्यामुळे त्यांना दुसरा पर्याय अधिक योग्य वाटला. त्यांनी घाईघाईने आपलं 60 लाखांचं घर पटकन 40 लाखात विकून टाकलं आणि विकून तो केस कायमचं बंद करून टाकलं. राहुल त्या केसच्या ओझ्यातून मोकळा झाला. पण त्यांच्या कंपनीला ही गोष्ट कळाली. कंपनीने त्याला कामावरून काढून टाकलं. सुजातानेही काम शोधण्याचा प्रयत्न केला, पण केस असल्यामुळे तिला कुठेही नोकरी मिळेना. आता ते दोघे विचार करत होते, मुलांचं पोट कसं भरायचं, खोळीचं भाडं कसं भरायचं, कारण होतं ते सगळं विकून टाकलं होतं. आणि स्वतःचं भरण कसं करायचं काहीच सुचत नव्हतं. अशातच एक दिवस सुजाताच्या नजरेस पेपरमधील एक बातमी पडली. तिथे रघुनाथरावांचा फोटो छापलेला होता आणि त्यांना जवळजवळ 50 कोटींचा मालक म्हणून ओळखलं जात होतं. त्यांचा एक मोठा NGO चालत होता. सुजाताने मनात ठरवलं, का नाही आपण त्यांच्या पायाशी पडून त्यांची माफी मागू. कदाचित बाबा क्षमा करतील, कारण आमच्याकडून फार मोठी चूक झाली होती. तिने राहुलला ही कल्पना सांगितली आणि मग ते दोघंही आपल्या मुलांसह त्या NGO मध्ये पोहोचले, जिथे रघुनाथराव वास्तव्य करत होते. पण तिथे पोहोचल्यावर कळलं की रघुनाथराव काही कामानिमित्त 3 ते 4 दिवसांसाठी शहराबाहेर गेले आहेत. तिथल्या एका कर्मचाऱ्याने त्यांना सांगितले की कोणीतरी अतिशय गरजू व्यक्ती तुमची भेट घ्यायची इच्छा व्यक्त करत आहे. त्यावर रघुनाथराव म्हणाले, मला भेटून ते काय करणार आहेत? जे हवं ते त्यांना द्या. जर राहायला जागा हवी असेल तर त्यांना तिथेच त्यांच्यासाठी व्यवस्था करा. त्या कर्मचाऱ्याने तसंच केलं. 3 दिवसांनी रघुनाथराव परत आले, पण त्या NGOत न जाता सरळ मंदारच्या घरी गेले. 3 ते 4 दिवसाच्या प्रवासामुळे ते खूप थकवा आला होता त्यांना. जास्त थकव्यामुळे 3 ते 4 दिवस ते घरीच आराम करू लागले. मंदार रोज NGOत जाऊन काम बघत असे. रघुनाथराव फोनवरून कर्मचाऱ्यांना विचारत असत, सगळं ठीक आहे ना? मात्र राहुल आणि सुजाता त्यांना भेटण्यासाठी NGOत गेले होते. त्यांना मदत मिळेल अशी आशा होती. तिथे दोघं रोज कर्मचाऱ्यांना रघुनाथरावांबद्दल विचारत होते, ते केव्हा येणार आहेत. त्या कर्मचाऱ्याने त्यांना सांत्वन दिले, तुम्हाला काही हवं असेल तर नक्की सांगा, मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन. परंतु दोघे गप्प बसत होते. 8व्या दिवशी जेव्हा रघुनाथरावांनी NGOत पाय ठेवला तेव्हा टाळ्यांचा कडकडाटाने परिसर गुंजू लागला. रघुनाथरावांनी सर्वांना शांत राहायला सांगितले. एका कर्मचाऱ्याने त्यांना कळवलं, एक दाम्पत्य तुम्हाला भेटण्याचा आग्रह करत आहे. रघुनाथरावांनी त्यांना येऊ द्यायला सांगितलं. राहुल आणि सुजाता लाजून मान खाली घालून रघुनाथरावांच्या समोर आले. ते रडत त्यांच्या पायांना धरून माफी मागू लागले. रघुनाथराव म्हणाले, हे पहा, माझ्यासाठी सगळे लोक एकसारखे आहेत. माझं पाय पकडण्याची काही गरज नाही. तुम्ही जितका वेळ राहायचं ठरवलं तितकं राहावा. मुलांची काळजी घ्या. आमच्याकडे एक विद्यालय आहे, तिथे मुलांना मुक्त शिक्षण दिलं जातं. तुम्हाला वाटलं तर तुमची मुलं तिथे शिकू शकतात. नाहीतर जग इतकं मोठं आहे की तुम्ही कुठेही जाऊ शकता. राहुल म्हणाला, बाबा तुम्ही आमच्याबरोबर असं अनोळखी असल्यासारखं का बोलताय? अनोळखी असल्यासारखं बोलताय का? प्लीज आम्हाला माफ करा बाबा. रघुनाथरावांनी विचारलं, मग तुला माझ्याकडून काय हवंय? राहुलने त्या रात्री घडलेल्या सर्व गोष्टी सांगितल्या. तसंच घर विकलेल्या बाबतीतही सांगितलं. रघुनाथराव हसले आणि म्हणाले, बाळा, हे वाक्य ज्या व्यक्तीने लिहिले ते अगदी खरं लिहिले बघ. जसं करशील तसं भोगशील. माणुसकीच्या नात्याने मी तुला इथे राहण्याची आणि जेवणाची सोय करू शकतो. मुलांना मुक्त शिक्षण देऊ शकतो. त्याहून जास्त मी काही करू शकत नाही आता. आणि एक सल्ला, जर तुला फुकट राहायचं असेल तर तू राहू शकतोस, काही हरकत नाही. तुम्ही इथे राहून बाहेरून काम करून स्वतःसाठी घर घेऊ शकता. आमच्या घरी तुझ्या घराप्रमाणे महागडे टेबल नाहीत, पण जमिनीवर बसून प्रेमाने जेवण करतो. तुला मान्य असेल तर ठीक आहे, नाहीतर तुमची मर्जी. इतकं बोलून रघुनाथराव उठले आणि स्वयंपाकघराकडे निघाले. तिथे त्या ठिकाणची देखरेख करण्यासाठी कोणाला काही गरज आहे का नाही? काही हरकत तर नाही ना? दोघेही मग मुलगा आणि सून रघुनाथरावांना आत्मविश्वासाने फेरफटका मारताना पाहतात. त्यांचा रुतबा पाहून ते सुन्न झाले होते आणि पश्चातापाशिवाय त्यांच्या मनात काही उरले नव्हते. मित्रांनो, म्हणतात ना, वेळ बदलायला उशीर लागत नाही. आज जर ऊन आहे तर उद्या सावली नक्कीच येईल. आज काळोख आहे तर उद्या प्रकाश येणारच. आज गरिबी आहे तर उद्या श्रीमंती नक्कीच येईल.
म्हणूनच आपण चांगल्या वेळेसाठी चांगले कर्म करायला हवे, चुकीचे कर्म करून नाही. लवकरच तुम्ही तुमच्या यशाच्या शिखरावर पोहोचाल. पण लक्षात ठेवा, जर आज तुम्ही कुणाबरोबर चुकीचा व्यवहार केला तर कधी ना कधी त्याचा फटका तुम्हाला बसणारच, नक्कीच बसणार. आणि त्याचप्रमाणे जर तुम्ही कोणाबरोबर चांगलं वागला तर नक्कीच तुमच्यासोबत चांगलं होईल. म्हणून सदैव चांगले कर्म करत राहा, कारण फळ देणारा देव सदैव तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.